आणि अजित पवार आणि शहांच्या छुप्या भेटीनंतर राजकारण चांगलं तापलेलं दिसतंय। कारण अजित पवारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता संजय राऊतांनी केली आहे। अजित पवारांचं नाव बदलून जाणं राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे असंही सुप्रिया सुळे म्हणतात। तर विरोधी पक्षनेते असताना शहांना का भेटले असा सवाल सुद्धा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय। अजित पवारांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली अशी टीका सुळे यांनी केली आहे। सुरक्षेशी जो खेळ झाला या काळामध्ये त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत। याचं उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात। नाव बदलून वेश पालटून दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही। किंवा हे जे लोक आहेत सगळे परदेशात पळून गेलेले भगोडे उद्योगपती ह्यांचे हे अशा प्रकारे मुंबई दिल्ली विमानतळावरून त्यांनी प्रवास केलाय का अनेकदा। दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील यांना सुद्धा ही मुभायती मिळाली होती का वेश पालटून येण्याची या मुंबईत दिल्लीमध्ये। महाराष्ट्राचे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे LOP लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेषांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केलाय। तुम्ही LOP होता, LOP असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅकडोर गोष्टी करत होता। म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो। दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महाराष्ट्रामध्ये अजितदादांची पॉलिटिकल विश्वासार्हता त्यांची एवढी कोणाची नाहीच। अजितदादांची जी काय राजकीय विश्वासार्हता आहे ती महाराष्ट्रामध्ये खूप मोठीच आहे। पण ही योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींच्यामध्ये जे काही एकंदरीत आमचे दादा म्हणून जे काही वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे ती मंडळी रोज उठून अशाच पैसे नॅरेटिव्ह सेट करतात। आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झाला। माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत। त्यांना दाढी आहेच बरं का, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे। ते मौलवी बनून गेले होते दिल्लीमध्ये। मौलवी त्यांना शोभतं ते, जरी ते धर्मवीर वगैरे चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असली आणि आनंद दिघे यांचे ते शिष्य वगैरे म्हणवत असले तरी अनेकदा दिल्लीत ते मौलवीच्या वेशात आले, मौलवीच्या आय रिपीट, आणि अमित शहाना भेटले नाव बदलून। ज्या प्रमाणे एकनाथ शिंदेनं व्यक्तिगत टीका करतायत हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही। ते म्हणता मुल्ला मौलवींच्या वेशामध्ये या ठिकाणी ते दिल्लीला अमित शहाना भेटायला जात होते। अरे ज्या मुल्ला मौलवींच्या आशीर्वाद